घरातल्या लहानांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळे खाऊ शकतील असे मऊसूत तिळगुळाचे लाडू आज आपण करणार आहोत. करायला अगदी सोपे आहेत. तिळाचे लाडू करायचे म्हटले तर सगळ्यात मोठी भीती असते ती लाडू कडक होण्याची. पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात ना की तुमचेही लाडू अगदी असेच छान मऊसूत आणि खमंग खरपूस येतील. तर सगळेच लाडू बघा अगदी गोल गरगरीत आहेत आणि तरीसुद्धा छान खमंग खरपूस आहेत. तर आपण पटकन याचं साहित्य बघून घेऊयात. साहित्य अगदी सोपं आहे. 1 वाटी तीळ आणि 1 वाटी मी इथे घेतलेला आहे गूळ. गूळ मी इथे साधाच वापरलेला आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदा तिळगुळाचे लाडू करणार असाल तर चिक्कीचा गूळ वापरू नका, साधाच गूळ वापरा. आता सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत, तीळ भाजून घेणार आहोत. तर मी कढई गॅसवर तापवण्यासाठी ठेवून दिली होती आणि त्यात आता तीळ भाजून घेते. फक्त 2 ते 3 मिनिटांसाठीच आपल्याला तीळ हे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजल्याने ना लाडवाला छान खमंग चव येते. पण खूप जास्तही तीळ भाजायचे नाही आहेत. अगदी हलकेसे ते तडतडले ना की पुरेसे होतात. कारण आपण अगदी जास्त वेळ जर तीळ भाजले ना तर मग लाडवाला कडवट चव येते. म्हणून हलके ते तडतडायला सुरुवात झाली की आपण गॅस बंद करायचा आहे. किंवा अगदी हाताला ते छानसे गरम लागायला लागले ना की तोवरच आपण त्यांना भाजून घ्यायचे. खूप जास्त भाजायचे नाही आहेत. अगदी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे नाही आहेत. बघा तीळ आपले छान असे भाजून झालेले आहेत आणि आता आपण ते थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर एका छोट्या डिशमध्ये मी तीळ थंड होण्यासाठी ठेवून देते आहे. आता आपण त्याच कढईमध्ये अर्धा छोटा चमचा साजूक तूप घालून घेणार आहोत. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी देखील चालेल. तूप छान वितळलं की आपण त्यात गूळ घालून घेऊयात. आणि आता मात्र गॅसची फ्लेम ही आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे. लो टू मिडियम फ्लेम ठेवायची, हाय फ्लेम अजिबात करायची नाही आहे. आणि बघा अगदी छोटा 1 चमचा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. खूप जास्तही पाणी घालायचं नाही. पाणी घातल्याने काय होतं ना की गूळ तर अगदी छान पटकन वितळतो आणि शिवाय लाडूही अगदी असे कडक होत नाही, हलकेसे छान मऊसूत होतात. तर आता आपण मंद गॅस ठेवूनच छान गूळ हा वितळून घेणार आहोत. आणि गूळ वितळायला फारसा वेळ लागत नाही, अगदी पटकन तो वितळतो. तर आता बघा आपण सगळा गूळ छान सतत हलवत राहून वितळवून घ्यायचा आहे. आणि त्याचे जे मोठे मोठे खडे असतात ना गुळाचे, ते छान असे चमच्याने हलकेसे दाब देऊन फोडून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा लाडू करत असाल ना तर चिक्कीचा गूळ मी का नको म्हटली घ्यायला, कारण चिक्कीचा गूळ खूप जास्त चिकटसर असतो. आणि मग सुरुवातीलाच तुम्ही जर करणार असाल आणि ते खूप चिकट होतं तर कुठेतरी मनात भीती बसते की लाडू कसे होतील. त्यासाठी पहिल्यांदा करत असाल तर साधाच गूळ वापरा, त्यानेही लाडू अगदी छान येतात. तर तुम्ही बघू शकता हलका हलका पाकाला आता फेस यायला लागलेला आहे. आणि आता आपण पाक चेक करून बघूयात. त्यासाठी मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण त्यात पाकाचे काही थेंब घालून बघणार आहोत. खरं तर पाक अजून तयार झालेला नाही आहे, पण तुम्हाला पाकाची स्टेज कुठली आहे हे दाखवण्यासाठी म्हणून चेक करून दाखवते. तर बघा आता आपण पाकाचे काही थेंब घालून बघितलेले आहेत आणि थेंब बघा अगदी असे जेलीसारखे वाटत आहेत. बघा हातात ते जराही आकार धरत नाही, अगदी जेली असते त्याप्रमाणे तो पाक आहे. म्हणजे अजूनही पाक पूर्ण तयार झालेला नाही आहे. तर आपण अजून अर्धा ते मिनिटभर आपण याला परतवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम चुकूनही वाढवायची नाही आहे. आता अर्धा ते 1 मिनिटभर बघा झालेला आहे आणि हलकासा त्याचा रंग गडद झालेला आहे. आता आपण पाक पुन्हा चेक करून बघूया. तर बघा पाण्यात घातला ना की हलकासा त्याला थंड होऊ द्यायचे काही सेकंद. आणि आता आपण त्या पाकाची गोळी बनते का हे बघूया. तर बघा पाक हातात घेतला ना आणि 2 बोटांच्या मदतीने बघा आपण असं छान त्याला गोलाकार दिला की त्याची गोळी तयार होते. बघा मी तुम्हाला हातावर देखील त्याची हलकीशी गोळी करून दाखवते. गोळी ही पाकाची खूप कडक नसावी, हलकीशी ती मऊसूत गोळी असावी. बघा छान अशी गोळी तयार होते म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता मात्र आपण गॅसची फ्लेम ही अजूनही कमीच ठेवणार आहोत, बंद करायची नाही आहे. आणि अगदी चिमूटभर आपण यात खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि लगेच याला पटकन छान मिक्स करायचं आहे. यामुळे पाक आहे ना छान असा फुलून येतो, हलकासा पाकाचा रंग हा फिकटसर होतो आणि शिवाय लाडू अगदी छान खुसखुशीत तयार होतात. आता आपण यात भाजलेले तीळ घालून घेणार आहोत आणि आता मात्र आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि सगळे तीळ आणि पाक हा एकजीव करून घ्यायचा आहे. म्हणजे पाकात तीळ अगदी छान एकसारखे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. खाण्याचा सोडा घातल्याने जरी लाडू छान असे खुसखुशीत येत असले तरी तो प्रमाणापेक्षा जास्त घालायचा नाही. अगदी चिमूटभर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. नाहीतर लाडूचं मिश्रण खूप कोरडं होऊन जातं आणि त्याला चिकटपणा अजिबात राहत नाही. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त सोडा घालायचा नाही. आता बघा हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण थंड होऊ नये, ते हलकंसं कोमट राहावं यासाठी मी दुसरीकडे थोडं
एका पसरट भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि आता त्या गरम पाण्याच्या भांड्यावर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे. त्या गरम पाण्याच्या वाफेमुळे ना मिश्रण लवकर थंड होत नाहीत आणि आपल्याला लाडू वळण्यासाठी खूप सोपे जातं. तर आता या गरम पाण्याच्या वाफेमुळे मिश्रण छान अगदी पटकन ते थंड होणार नाही. तर आता पटकन आपण लाडू वळायला घेऊयात. तर बघा, हाताला हलकंसं तुम्ही तेल तूप लावून घेऊ शकतात किंवा अगदी थोडासा हलका पाण्याचा हात करून घेतला तरी देखील चालणार आहेत. आणि मिश्रण गरम गरम असतानाच ना बघायचे लाडू वळून घ्यायचे. अगदी पटकन लाडू वळले जातात. आता इथे हा पहिला लाडू माझ्याकडून थोडासा छोटा झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराप्रमाणे लाडू हे वळून घेऊ शकतात. बघा, अगदी छान मऊसूत असे लाडू तयार होतात आणि शिवाय हे लाडू जराही बसत नाहीत. म्हणजे आपण जो गोलाकार त्याला शेप देतो ना त्याच आकारात ते राहतात. तर आता आपण थोडं थोडं मिश्रण घेत जाऊन छान असे लाडू हे वळून घेणार आहोत. गरम पाण्याच्या भांड्यावर कढई ठेवल्याने ना आपल्याला थोडा लाडू वळण्यासाठी जास्त वेळ मिळतो. अगदीच ते पटकन थंड होऊन जात नाही. त्यामुळे अगदी मस्त पटापट लाडू वळले जातात. आणि लाडू वळताना खूप जास्त प्रमाणात करणार असाल तर सोबतीला कोणी असेल तर आणखीन ते पटकन होतील. पण जर तुम्ही एकटे असाल तर नक्की ही ट्रिक ट्राय करा. त्याने लाडू हे अगदी छान वळले जातात आणि थोडा वेळ आपल्याला जास्त मिळतो. बघा, अगदी छान गोल गरगरीत असे लाडू इथे वळून तयार झालेत. आता आपण सगळे लाडू असेच वळून घेऊयात. तर इथे मी सगळे लाडू वळून तयार करून घेतलेत. बघा, अजिबात त्याचा आकार कुठेही चपटा वगैरे झालेला नाही. लाडू कुठेही बसल्यासारखे दिसत नाही आहेत. अगदी छान गोल गरगरीत असे लाडू तयार झाले आहेत. आणि सगळेच लाडू बघा अगदी एका आकाराचे आणि छान गोल गरगरीत असे तयार झालेले आहेत. आपण एक लाडू फोडून बघूयात. तर बघा, अगदी हाताने इझिली लाडू तुटतो आहे. खूप टणक असे लाडू झालेले नाही आहेत. घरातल्या लहानांपासून वयस्कर मंडळींपर्यंत सगळे आवडीने खाऊ शकतील असे हे लाडू तयार झाले आहेत. मी तुम्हाला अजून याचे तुकडे करून दाखवते. बघा, किती इझिली याचे लहान लहान तुकडे होत आहेत. अगदी छान लागतात हे लाडू खाण्यासाठी. छान खमंग खरपूस असे लागतात. तर नक्कीच या पद्धतीने लाडू करून बघा. आणि हो, पहिल्यांदाच जर लाडू करणार असाल तर थोड्या प्रमाणात लाडू करून बघा. काय होतं ना, जर पहिल्यांदाच करणार असाल आणि भरपूर प्रमाणात करायला घेतले तर एक भीती असते मनामध्ये. आणि मग भीती असली की मग वस्तू चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कमी प्रमाणात घेतले म्हणजे अगदी बिनधास्तपणे तुम्ही लाडू करू शकतात. आणि सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्ही हे असेच छान तिळगुळाचे लाडू बनवू शकतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील. तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.